तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकला फॉलो करा. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव जगदीश शंकरराव जाधव, राहणार दहागाव, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, पोस्ट मरसूर. बरं. तर मला सांगा, आता आपण हे शेती जोड व्यवसाय म्हणून म्हैस पालन कधीपासून करता? म्हैस कधी घेतली? मी 5-6 वर्षापूर्वी 2 म्हशी घेतल्या होत्या. हा. तर त्या म्हशीला ही वगार झाली ती. बर. तर ती वगार पाळली आणि तिचं एक वीत खाल्लं. आता हे दुसरं वीत आहे. बर. म्हणजे वगार तुम्ही पाळली आहे की नाही? सहजासहजी कोणी घरची वगार ठेवत नाही. दूध म्हशीच आणतात आणि दूध हे करतात. नाही, मोठ्या मापाची वगार दिसली त्याच्यामुळं मी पहिल्यापासूनच गेली त्या दिवसापासूनच समजा तिला आपल्या बाळगायची अशी निश्चय केलता. हा. त्या दिवसून तिच्यावर लक्ष येईल त्या दिवसापासूनच समजा की आपल्याला घरची म्हैस तयार करायची. हा, असं आहे की नाही? तर मला सांगा, आता आपल्याकडे जमीन क्षेत्र किती आहे? माझ्याकडे सगळी एकूण 30 एकर जमीन आहे. हा. बर. त्याच्यामध्ये आपण सोयाबीन वगैरे, सोयाबीन, ऊस, हळद, कापूस अशी पिकं घेतो. तर आम्हाला सांगा, आता हिचं दुसरं ईद आहे का? हा, दुसरं ईद. बर. आता दुसरं ईद म्हणजे आता 8 महिन्याची गाभण आहे. गाभण आहे. हा, आता 8 महिने. तर पहिल्या ईदाला आपल्याला हिने किती दूध दिलं? 6 लिटर दिलं 4 थानाचं. 6 लिटर. एक थान वगाराला सोडून 5 लिटर दूध निघाल. मग दूध डेअरीला देत गेले का उंबरखेड मध्ये? हा, उमरखेड मध्ये लोकल डेअऱ्या आहेत ना, त्या डेअरीला. तर मला सांग, काय फॅट लागायचा हिला? हिला 607चा फॅट लाग. असं 6090 SNF. 60 रुपयानं दूध घे लोकल डेअरीवाला. आणि दुधाला रेट पण चांगला लागत असेल. हो. तर मला सांगा, आता ही ज्यावेळेस दूध देतील म्हणजे हप्ता किती येत गेला अंदाज तुमचा? आता मला 6000 रुपये हप्ता येत गेला. हा. आणि ढेप वगैरे? ढेप लाग समजा एका हप्त्याला 1 कट्टा. 1 कट्टा आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या भाऊंनी घरीच ही वगार पाळली आणि वगार चांगली दिसली म्हणून तयार केली आहे की नाही? त्याच्यामुळेच नाही, पहिल्या दिवसापासून निश्चय केला की आता हिली त्या दिवशी वगार झाली, मोठ्या मापाची दिसली, वगार छान दिसली, आता हिला आपल्याला बाळगायचं म्हणजे आपल्याला घरी तयार करायचा असा निश्चय केला. ते यशस्वीरित्या पूर्ण झाला. हो ना. आणि वगार जर पाळलं तर म्हणजे दुसरी म्हैस घ्यायची गेले तर तुम्हाला किती पैसे लागत होते? आज या म्हशीला कमीत कमी 21-31 रुपये म्हणजे 1,30,000 रुपये लागतात आज रोजी. अशी म्हशी आज रोजी घ्यायला आहे की नाही? काही नाही, तिच्याच आईचं दूध तिला पाजलं म्हणजे दुसरा काय खर्च केला? तिची माय 6 लिटर दूध देत गेली तर तिला पहिल्यापासून 2 लिटर दूध पाजलं, 4 लिटर काढत गेलो. बस, बाकी काही तिला म्हणजे असं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या म्हशी घेण्यापेक्षा आपलं जर वगार पाळलं तर आज ज्या पैशाचा अंदाज लागला त्या पैशाच्या हिशोबाने आपल्याला वगार पाळायला पण परवडते. आता 5 वर्ष झाली हिला. 5 वर्ष? हो, 5 वर्ष. आणि मला सांगा, आता याचं सकाळपासून नियोजन कसं करता? नियोजन म्हणजे काय, पहाटे हिला खुटार टाकतो. मग पुन्हा आम्ही 10 वाजता आले की तिला पाणी पाजणे, धुणे, नंतर 1 डालगा कुटी करून नेपियर आणि कुटार 3 वाजता आहे की नाही? आणि पुन्हा मग संध्याकाळी 7 वाजता. असं आहे रोजचा रूट. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी असं एका म्हशीचं नियोजन, कारण भाऊकडे शेती पण जास्त आहे, तेवढं सांभाळणं आणि हे काम करणं पण महत्वाचं आहे की नाही? तर आता या चाऱ्यामध्ये काय काय आपल्याकडे? आता माझ्याकडे सुपर नेपियर आहे. सुपर नेपियर आहे की नाही? सुपर नेपियर आहे. आणि हे आपलं शेड, या शेडला भिडूनच बांधलं. किती खर्च आला असेल या शेडला? आता हे खूप जुनं शेड आहे, 2005चा आहे. त्यावेळेस 3 लाख रुपये खर्च आलता त्यावेळेस, आहे की नाही? त्यावेळेस पण मस्त कव्हाणी 7x24चा आहे, 2005चा आहे. आणि हे गावरान गाय दिसायली? हो, गावरान गाय. गावरान गाय कुठं बाहेर गेल्या का? हा, चरायला तिकडल्या शेतात गेले. 2 बैल 2 गाय आहेत. हे तिची कारवड आहे 8 महिन्याची. आणि घोर आहे की नाही? घोर आहे, हे दुसऱ्या गायची. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांना पण असं कुट्टी मशीन केलेलं खाया घातलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. कुट्टी मशीन पण आहे आपल्याकडे, आहे ना? तर बघू शकता
आता या गायबद्दल आम्हाला माहिती सांगा. ही गाय कधी आणली? ही गाय म्हणजे गावरानी गायलाच आपल्या याच्यानं चुकून जर्सीचं इंजेक्शन लागलं होतं, त्याच्यामुळे ती जर्सी कारवड तयार झाली. म्हणजे गावरान गाय? हा, गावरान गायला ते गिर द्यायचं होतं, पण गिर काय म्हणजे ते चुकलं काय की त्यानं जर्सी दिली ती तशी तयार झाली. तर आता गाभण आहे का? नाही, अवधात आहे. आता कालच धना गेली. काल गेली का? बरोबर. 1 महिन्याखाली गेली ती, पण तिला ते थोडीशी लंपी झाल्यामुळे ती हे झाली समजा, थोडं प्रतिकार शक्ती कमी झाली, त्याच्यामुळे ती डबल आली रिटर्न. तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन आहे. बाहेर पण यांनी म्हणजे सकाळी सकाळी उन्हाला हे आहे की नाही. तर आपलं काही दुग्ध व्यवसाय वाढवायचा विचार आहे का भविष्यात? वाढवायचं आहे, पण आता ते कसं शेती जास्त असल्यामुळे आपल्याला काय ते म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणं होत नाही ना. करणारे तुम्ही आहे की नाही? म्हणजे आपलं नियोजन करत करत तुमचं नियोजन लावलं ते. 5 वर्षाखाली 2 म्हशी घेतल्या होत्या, पण ते काय ते आपल्याला नियोजन म्हणजे बरोबर एवढी शेती करत नाही, जमलं जुळालं नाही. आणि पण तुम्हाला दुग्ध म्हैस पालन म्हणजे आता वघारीपासून पण चांगलं बेनिफिट मिळाले. हो, चांगलं. आता हे पण घरचीच आता कारवड तयार झाली. गाय पण आता जर्सी, ही पण 4-5 लिटर देऊ शकते. आता ही कालवड पण घरची तयार झाली. ही पण आता ही गिर जातीची आहे, ती पण चांगली तयार झाली होती. आता चांगलं नियोजन आहे. आपले शेड वगैरे तर आहे तिथं बाजूला. लाईट कुठली आहे? लाईट आता हे शेतीच बोर आहे पाठीमागं. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडलं आता सोयाबीनचे भाव वाढले. भाऊ सोयाबीन सध्या खाली विक्रीला आहे की नाही. आणि इकडं बघू शकता आता संध्याकाळचं नियोजन, शेतीचं काम करून कुट्टी मशीन पण. आता हे भारा काढायचा काय लाईट झाल्यावर? नाही, आता हे संध्याकाळी आता हे काढून ठेवलेलं आहे. आता हे आता दुपारी टाकायचं. बरं. इथं कुटार आहे की नाही? इथं कुटार कुट्टी केलेलं ना आपलं कुटार दोन्ही मिक्स देता का? दोन्ही. आधी कुटी काढायची, ते भरायचं, त्याच्यामध्ये 2 डलगे कुटार मिक्स करायचे. तर हे बघू शकता मधामध्ये जिथं कुटार आहे, नियोजन किती मस्त केलेलं आहे. म्हणजे इथं कुट्टी करायची, तिथं कुटार वढायचं आहे की नाही. इकडे बघू शकता आपल्या शेतीचं सामान काढण्यासाठी एक रूम मस्त आहे. आणि इथं हे बघू शकता लाईव्ह तुम्हाला इथं माल ठेवण्यासाठी, म्हणजे जास्त पसारा घरी नेणं नको आहे की नाही. गावात सगळं नियोजन शेती केलेलं आहे, मस्त असं नियोजन. पलीकडा आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतीत एक नियोजन पाहिजे, ते म्हणजे काम आता पसारा आणि आपली राहणी पण शेतात केली तर नक्की नियोजन चांगल्या प्रकारे लागू शकते आहे की नाही. बरं. तुमचं गाव इथून किती किलोमीटर आहे? इथून 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर आहे का? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतात नियोजन बसायचं उठायचं केलं तर माणूस कुठं गावात न बसण्यापेक्षा शेती बसत राहते. तर ही कुट्टी मशीन आपण कधी आणली होती बरं? हे जेव्हा म्हशी घेते 2019ला आणली. 19ला आणली होती ना? कधी 20ला घेतली होती, 19ला कुटी मशीन? 21ला का? 21 मध्ये घेतली. कितीला पडली होती? हे मला त्यावेळेस 32,000ला पडली होती. 32,000. 21,000ची मशीन आहे आणि 11,000ची मोटर. बरं. अशी मग 32,000ला पडली होती. मग तेव्हापासून काहीच खराब नाही, काहीच नाही. कृषी दर्शन कंपनीची आहे, मस्त चांगल्या प्रकारे. हो चांगली. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता हे संध्याकाळचं नियोजन उद्या. संध्याकाळचं. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे शेती करत करत तुम्ही दुग्ध व्यवसाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे बेनिफिट एवढं सांगतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.